जर पोरांना विचारलं की या जगामधलं असं एक नातं सांगा जे नातं निस्वार्थपणे आपल्या सोबत राहतं, आपली काळजी करतं, आपल्यासोबत चांगल्या प्रकारे राहतं, आपल्या सुखात दुःखामध्ये, तर 80% मुलांचं उत्तर फक्त एकच येतं आणि ते उत्तर म्हणजे मैत्री. त्यांच्या नजरेमध्ये मैत्री हे एक नातं असं असतं की आईवडिलांच्या पलीकडं, बायकोच्या पलीकडं, प्रेमिकेच्या पलीकडं किंवा या जगातल्या कुठल्याही नात्याच्या पलीकडचं नातं ते. त्याला रक्ताची गरज पडत नाही, त्याला पैशाची गरज पडत नाही, नाही त्याला कुठल्या इक्विपमेंटची गरज पडते की बाबा हे असल्याशिवाय आपलं नातं चालणार नाही. तर हे कितपट खरं आहे आणि हे नातं खरंच किती मुलांना सापडलंय? जरा कमेंट बॉक्समध्ये सांगता. ठीक आहे, नसाल सांगत तर मी एक टिप देतो. त्या टिपनुसार तुम्ही ठरवा की तुमचा जो मित्र आहे, तो मित्र नेमका खरंच तुमचा मित्र आहे की तुम्हाला घासतोय नुसता. बरं ठीक आहे, चला मित्र कशाला म्हणतात आपण पहिले हा थोडासा मुद्दा आपल्या डोक्यामध्ये आणूयात की मित्र कशाला म्हणतात. ज्या वेळेस आपण एकलं पडतो त्यावेळेस आपल्या ज्या वेळेस आपण एकलं पडतो, ज्यावेळेस ना आपली आई, ना आपले वडील, ना आपली गर्लफ्रेंड, ना आपली बायको, ना आपला मुलगा, ना आपली बहीण, ना आपला भाऊ, हे कुठलंही नातं आपल्यासोबत राहत नाही, त्यावेळेस मित्र राहतो त्याला मैत्री म्हणतात, असं म्हणतात है ना. ज्यावेळेस जेव्हा सगळे साथ सोडतात ना, तेव्हा हा एकला पठ्ठ्या उभा राहतो की अरे भाऊ भिवू नको, मी आहे तुझ्या पाठीमागे, याला मैत्री म्हणतो, बरोबर. ज्यावेळेस समजा असं वाटतं की आपलं सगळं काही संपलंय, आपल्याला विचार करायला जागा उरत नाही, त्यावेळेस हाच मित्र येऊन म्हणतो की भाऊ टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, त्याला म्हणतात मैत्री. पण याच्यामध्ये सुद्धा काही फरक असतात बरं का, खूप जास्त फरक असतात. नॉर्मली मी बघितलंय 80% मुलांच्या लाईफमध्ये असे मित्र आहेत, जे की मी आत्ता बोललोय ना असे. पण यातूनही ते मित्र जरा वेगळे आहेत. आता ते मित्र कुठले मी तुम्हाला सांगतो बघा. एखाद्या वेळेस आपल्या घरच्यांसोबत भांडण होतं, आईसोबत, वडिलांसोबत, भावासोबत, बहिणीसोबत, बायकोसोबत, आणि आपण घराच्या बाहेर जातो. घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर आपण एखाद्या जागेवर बसलेले असतो, तर तिथं आपला मित्र येतो. आपला मित्र आपल्याला म्हणतो की अरे टेन्शन घेऊ नको भाऊ, मी आहे ना, चाल धाब्यावर जाऊन बसूयात. हा एक मित्र. दुसरा मित्र असा की ज्या वेळेस आपल्याला काहीच सुचत नाही, सगळं काही ब्लँक पडलेलं असतं, त्यावेळेस तो मित्र येतो आणि म्हणतो की भाऊ तू कशाला टेन्शन घेतोय, मी सांगतो ना तू तसं कर, बघ तुझी लाईफ कशी एका झटक्यात चेंज होते. त्या टाईपचे मित्र. तिसऱ्या टाईपचे मित्र असे की ते ना ते म्हणजे एक संधी शोधतात. ज्या वेळेस तुम्ही पडता, रडता, खपता, त्यांना आतून चांगलं वाटतं, फील खूप बेटर वाटतं, पण ते तुमच्या समोर येऊन अरे यार असं न व्हायला पाहिजे होतं, हे हे वाईट आहे, हे चुकीचं आहे, असं न व्हायला पाहिजे होतं, असं वाकडं तिकडं तोंड करतात, या प्रकारचे तीन. आता हे तीन मित्र प्रत्येक कॉमन माणसाच्या लाईफमध्ये असतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात. आणि हे तीन मित्र मित्र नाही. समजलं का? हे तीन मित्र मित्र नाही आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की खरा मित्र काय असतो. ज्या वेळेस आपलं भांडण आईसोबत होतं, वडिलासोबत होतं, बायकोसोबत होतं, भावासोबत होतं, बहिणीसोबत होतं, ज्या वेळेस आपण एकले बसलेलो असतो, त्यावेळेस जो एखादा मित्र आला आणि बसला आणि विचार केला आणि तो आपली सगळी प्रॉब्लेम ऐकून घेतो आणि प्रॉब्लेम ऐकून घेतल्याच्या नंतर सोल्युशन काढायला तो रेडी होतो की याच्यावर आपण काय सोल्युशन काढलं पाहिजे जेणेकरून सगळं काही ठीक होईल, याला एक मित्र म्हणतात. याला म्हणत नाहीत की चाल धाब्यामध्ये आपण प्यायला बसू, ते पिल्याच्या नंतर सगळं टेन्शन जाईल ना, याला मित्र नसतात म्हणून. हे पहिला टाईपचा मित्र. दुसऱ्या टाईपचा मित्र मी तुम्हाला सांगितलं होता की असा की भाई मी सगळं करतो, एक संधी शोधतो. इथं पण या टाईपचा मित्र तो येतो, एक संधी शोधतो. आणि तो मित्र कशी संधी शोधतो माहिती आहे, त्याला माहिती असतं की याच्या घरामध्ये सगळे प्रॉब्लेम्स आहेत, सगळीकडून अडचणी आहेत, हा अंधारात बसलेला आहे, याला काही सुधरत नाहीये, हा खूप खाली बुडालेला आहे. तो काय करतो ना की त्याला त्याचा आरसा दाखवतो, त्याला त्याच्या चुका दाखवतो की बघ तू ह्या चुका केल्यामुळे तुझ्यासोबत असं होतंय. आणि तो त्याला तिथं सोडत नाही, तो त्याच्यातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो की भाई नाही आपण काय करूयात, आपण असं करूयात, तेव्हा आपली जी ही प्रॉब्लेम आहे ना ही थोडी सॉल्व्ह होऊ शकते. तो म्हणत नाही की भाई तू टेन्शन नको गो, मी सगळं काही करतो. याच्यापाशी एक बोलायचं, त्याच्यापाशी एक बोलायचं, त्याच्यापाशी एक बोलायचं ना. काही मित्र असे पण असतात, जर नवरा बायकोचे भांडणं झाले त्याच्या मधात पडतात आणि बायकोला एक त्याच्या बोलतात आणि मित्राला एक बोलतात, कारण की याला त्याची बायको खायची असते. अशा प्रकारचे असतात खूप. 80% मुलांच्या लाईफमध्ये असलेचे मित्र असतात आणि त्या मित्रांना
हे खूप प्यारे असतात आणि यांना ते खूप प्यारे असतात, पण यांना माहिती नसतं की हा बावळट एका पडद्याच्या आड काय काय विचार करत होतो. त्या मित्रांची तुम्हाला मी ओळख सांगतो. तो मित्र सरळ असा म्हणतो की तू टेन्शन नको घेऊ बाई, मी आहे ना, मी समजावून सांगतो तिला. पण तो असा नाही म्हणणार की भाई तू काय कर, तू तिच्यासोबत चांगला बोल, या प्रकारचा बोल, तू असं करून बघ, तू तिला स्पष्ट विचारून बघ, किंवा असे काही सजेशन देत नाही. तो सरळ म्हणतो मी जातो आणि मी बोलतो. म्हणजे याला तिथं चरायचं असतं. ठीक आहे. आता तिसऱ्या प्रकारचे मित्र असे असतात की ते नेहमी ना संधी शोधतात. म्हणजे की तुम्हाला सांगितलं ना संधी, की भाई याचं सॉरी, तिसऱ्या प्रकारचा मित्र असा असतो की जो आतून खूप जास्त खुश असतो, पण तोंडावरून ना खूप दुःखी दाखवतो. हा खूप बावळट मित्र असतो. याच्यापासून ना खूप जास्त प्रमाणात दूर राहायचं. खरा मित्र कसा पाहिजे माहिती आहे का? ज्या वेळेस तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहात, तुम्हाला काही सुधरत नाहीये, तुम्ही फार त्रासलेले असता, रडता, दुखावलेले असता, त्यावेळेस तो तुमच्या जवळ येतो. आल्याच्या नंतर तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला फ्रेश करण्याचा प्रयत्न करतो. असं नाही की भाई चाल तू हे पिल्याच्या नंतर फ्रेश होशील, ना ना ना, हे नाही, हे चुकीचं आहे. तो नाही असं करा. तो उलट तुम्हाला काही दुसऱ्या गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न करेल, दुसरा टॉपिकमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून, त्या टेन्शनमधून दूर काढण्याचा प्रयत्न करेल. याला म्हणतात मित्र. याला सगळं माहिती असतं की या प्रॉब्लेममुळे याला रडायला येतंय, याला दुखतंय, याला त्रास होतोय, तरी सुद्धा तो त्याला त्या प्रॉब्लेममधून दूर काढणारा त्याला असतात मित्र. पण काही लोक असे असतात की त्याला धरून बसतात आणि म्हणतात यार लईच वाईट झाले यार, हे नव्हतं व्हायला पाहिजे यार, शेट यार, कसं झालं यार, असं झालं यार, तसं. म्हणजे त्याला जास्त कुराण्या खुपशिवतात. हां, तुम्ही एकदा ऐका, एकदा ऐकल्याच्या नंतर तो काही सजेशन देईल, ते सजेशन दिल्याच्या नंतर तो लगेच तो विषय डायव्हर्ट करेल आणि तुम्हाला त्या विषयापासून थोडं मोकळं करेल. असल्या प्रकारचा मित्र असतो. पण काही मित्र असे नसतात. काही मित्र असे असतात की तुम्हाला वारंवार वारंवार त्याची जाणीव करून देतात की नाही असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं. यांच्यापासून जरा दूर राहा. आणि सगळ्यात मेन गोष्ट सांगू तुम्हाला, अशा मुलापासून खूप दूर राहिलेलं बरं, जो तुम्हाला व्यसनाच्या अधीन नेतो. तुम्हाला म्हणतो ना भाई चारणं पुढे काय व्हायले, भाई 2 दाणे खाय ना, काय होते, जिंदगी आहे, किती दिवस वाचून वाचून वाचणार आहेस आणि वाचून काय केसं खडीसाखर करणार आहेस तू, खाय ना, खाय खाय, अरे जिंदगी हीच आहे, सगळे काही मजे केले पाहिजे. मजे करणं म्हणजे व्यसन करणं नाही. मजे करणं म्हणजे खूप काही दुसरे पण प्रकार असतात, रस्ते असतात. पुड्या खाणं, दारू पिणं, सिगारेट ओढणं हे मजा नसते. यानं फक्त आपलं शरीर खराब होतं, आपली मनस्थिती खराब होते, आपली मेंटॅलिटी खराब होते. तर अशा मित्रांपासून दूर राहा. बाई 2च दाणे खाणं काय फरक पडतोय, बाई जराशी गोडभरच घेणं काय फरक पडतोय. या मित्रांपासून दूर राहा. ते काय करतात ना, पहिले त्यांच्या खिशातून पाजतात, नंतर तुमचं सगळं बुडोस्तोवर तुमच्या खिशातून पितात. यांच्यापासून दूर राहायचं. तर तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारचे मित्र तुमच्या लाईफमध्ये असायला पाहिजे आणि कशा प्रकारचे मित्र तुमच्या लाईफमध्ये नसायला पाहिजे. बघा कसं असतं ना, वाईट गोष्टींना नेहमी ना चांगल्या वाटतात. वाईट गोष्टी नेहमी खूप खूप बेस्ट वाटतात, पण त्यांचा जो प्रभाव असतो ना तो फार बेकार असतो, फार बेकार, भयानक. तर चांगल्या गोष्टींकडे थोडं वळण्याचा प्रयत्न करा. त्रास होईल, दुखल बिखल जरासं, पण समोर चालून चांगल्या गोष्टी होतात. आता मला पण चांगली गोष्ट करायची, मला पण जिम लावायची. माझं पण शरीर जरा घळम झालेलं आहे. चला गेला 4 वर्ष झाले लावतोय, 4 वर्ष झाले करतोय, पण काय होत नाहीये. असं जरा चांगल्या गोष्टीकडे त्रास लय होतो, करा वाटत नाही, पण करायचंय. आता मी पण करणार आहे सुरुवात. आणि हां, हे जे मी सगळं काय बोलतोय ना, माझ्या मनामध्ये एक विचार आला होता की हे सगळं काय मी एका डायरीमध्ये लिहून ठेवणार. पण नंतर विचार आला की कदाचित ही जर डायरी कुठं हरपली, पडली, बिडली तर परत सापडणार नाही. पण मी जे हे व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकतोय ना, हे वर्षानुवर्ष यूट्यूबवर राहते, मी मेल्याच्या नंतर सुद्धा. जर माझ्या मनातल्या भावना, माझे विचार जर एका जरी माणसाला पटले ना, खूप झाले यार, खूप झाले आपल्यासाठी. एका जरी माणसाला पटले खूप झाले. आडमदिडम विचाराचा आहे मी, पागल आहे थोडासा, समजून घ्या.